विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही विशेष बातमी। यांचे चिरंजीव आहेत, आपल्याला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। तुमचं नाव काय? माझं नाव विजय सोमनाथ गिरे। विजयजी, तुमचे वडील सोमादेव मागच्या 50 वर्षापासून दजन नृत्य असेल किंवा धनगरी ओव्या असतील, विठ्ठल बिरुदेवाची आराधना करतात, समाजाचं या धर्माचं कार्य करतात। तर एक मुलगा म्हणून तुम्हाला काय वाटतं? धनगर समाजामध्ये सेवा करताना मला त्यांचा सार्थ अभिमान आहे। त्यांनी म्हणजे आमचं कुलदैवत विठ्ठल बिरुदेव पट्टण कोडोलीचं त्यांची त्यांनी सेवा केली 50 वर्ष, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे। न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची टीम कळंब तालुक्यातील गौर या गावामध्ये दाखल झाली आहे। ग्रेट बेट या सदरामध्ये आपल्यासमोर आहेत सोमनाथ भगवान गिरे। सोमनाथ भगवान गिरे यांच्याबद्दल सांगावंसं वाटतं की धनगर समाजाचे सोमादेव म्हणून ते प्रसिद्ध आहेत। अगदी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या व्यक्तीनं विठ्ठल बिरुदेव या देवावर भक्ती ठेवून गजे नृत्यकला म्हणजेच धनगरी ओव्या पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेल्या, त्याचं श्रेय पूर्णपणे सोमनाथ भगवान गिरे यांना जातं। आज या ठिकाणी आम्ही त्यांची निवड केली आहे। नेमकं त्यांनी कधी सुरुवात केली, केव्हा सुरुवात केली आणि त्यांचे गुरु कोण आणि ही कला त्यांना का शिकावीशी वाटली याचा पूर्ण आढावा घेण्यासाठी आमची टीम त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे। सोमादेव, तुमचं या ठिकाणी ग्रेट बेट या सदरामध्ये स्वागत। तुम्ही ही जी कला आहे गजे नृत्य कला, तर ही नृत्य कला आपण कोणाकडून शिकलात, केव्हा शिकलात आणि तुम्हाला का शिकावीशी वाटली? ही कला आमच्या गुरुकडून शिकलोय। गुरुचं माझं नाव खेलबा सिद्धराम खेलबा करडे आणि 1968 पासून मी ही कला जोपासलेली आहे आणि जोपासित आहे पुढे। म्हणजे ही तुम्हाला कला का शिकावीशी वाटली? ही कला मला चांगली आवडली आणि आमच्या समाजातील प्रमुख देवस्थान असल्यामुळे ही कला आम्हाला जोपासता अशी वाटली। विठ्ठल बिरुदेवावर प्रचंड भक्ती आणि त्या भक्तीपोटी का असं म्हणतात की भक्तीचा रस जर मोठा असेल तर निश्चितपणे ती व्यक्ती, ती कला, ते जे काही साहित्य असेल किंवा वाद्य असेल ते शिकल्याशिवाय शांत बसत नाही। आणि पहिल्यापासून सोमादेव यांची एक भक्ती होती आणि त्या भक्तीतनंच त्यांना या ठिकाणी गजे नृत्य ही कला शिकावीशी वाटली। आज अनेक धनगरी ओव्या त्यांना अगदी मुखगत पाठ आहेत आणि आजही या ठिकाणी 50 वर्षाची ही सेवा होऊन सुद्धा अगदी ते आज महाराष्ट्राच्या कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी अगदी तत्पर असतात। म्हणजेच वय वाढलेलं आहे परंतु ते सांगतायत की भक्ती मात्र अगदी तशीच आहे, कारण भक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। तुम्हाला विचारावंसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आजवर आपण किती कार्यक्रम केले आणि कोणत्या ठिकाणी केले, तेही आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावेत। मी कोल्हापूर ते नांदेड इथपर्यंत केलेले आहेत। परळी, बीड, उस्मानाबाद आणि बार्शी, सोलापूर अशा ठिकाणी कार्यक्रम दररोज कार्यक्रम करतो मी। 1968 पासून सुरू झालेला हा प्रवास तब्बल 50 वर्ष या ठिकाणी सोमनाथ भगवान गिरे यांना झालेले आहेत, म्हणजेच सोमादेव। परंतु एक सांगावंसं वाटतं की ज्याप्रमाणे ही कला सादर केली आहे त्याची तेवढी दखल म्हणावी तशी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घेतलेली नाही, असंच काहीच आपल्याला म्हणावं लागेल। कारण इतकी तपश्चर्या आहे, साधना आहे, आराधना आहे, 50 वर्षाचा अथक हा प्रवास आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी देवाची केलेली भक्ती। महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोककला आहेत त्या लोककलेपैकी या ठिकाणी एक उत्तम अशी लोककला म्हणजे गजे नृत्य। म्हणजे या गजे नृत्याच्या माध्यमातून धनगरी ओव्या आणि त्या ठिकाणी विठ्ठल बिरुदेवाची या ठिकाणी एक आराधना असते। आणि एवढं सगळं करत असताना सुद्धा समाजाने
देशाने, राष्ट्राने, राज्याने ज्या प्रमाणामध्ये दखल घेणं गरजेचं होतं ती घेतली नाही, एक खंत आहे. परंतु ते सांगतायत की कोण काय करतं म्हणतं आणि कोण दखल घेतं का नाही याची मला अगदी फिकीर नसते. मी विठ्ठल बिरुदेवाचा भक्त आहे आणि एळकोट एळकोट जय मल्हार या गजरामध्ये मी अगदी तल्लीन झालेलो असतो. तुम्हाला विचारावंसं वाटतं की विठ्ठल बिरुदेवाची आपण आराधना कशी करता? तर पहिल्यापासून गुरुनं शिकवले तसे आम्ही दररोज नियमानच करतो आणि त्यांचं ते नमन गाऊनच आराधना करून कार्यक्रमाला सुरुवात करतो आम्ही. देवा तुम्हाला अनेक धनगरी ओव्या पाठ आहेत, मुखगत आहेत. हो, हो. गजे नृत्य सादर करताना तुम्ही त्या ओव्या सादर करता. करतो. तुम्हाला आवडलेली तुमची आवडीची एखादी धनगरी ओवी आपण सादर करावी. हो, आम्ही बाबूबाईची ओवी आवडीने सादर करतो नेहमी. हा, म्हणून दाखवा मग. म्हणून दाखवा. सुंबरान मांडल सुरू करतो विला भाऊबाईच्या कथेला. कुलवडी गावाला खडकाच्या मळाला दोघ जण देवया राज्यवती करीत. अशा मनी येळाला काय न बलगडला. अशा वेळेला काय झालं होतं तर कुलवडी गावाला खडकाच्या मळाला दोघ जण देव राज्य करीत होती आणि त्या देवाची यात्रा भरण्यासाठी त्यांनी भक्त चाललेला होता. पण त्या भक्ताचा इंतजाम झाला नाही म्हणून विठ्ठल देवाने काय केलं होतं त्या टाइमाला घराची या घरात मारून या टाकले. अशा मनी येळाला भागीरथ त्या लिकीला मुराडी या लावून भागीरथ त्या बाईला कुलवडी गावाला सुंबरान मांडलं. अशा टाइमाला भागीरथी एकुलती एक भागीरथी लेक होती. तिला आणण्यासाठी समा मालदार मुराडी लावला होता आणि तो घेऊन आला होता वर का त्या कोलोडी नगराला. आणि अशा वेळेला म्हणलं तर तेव्हापासून यात्रेला सुरुवात झालेली म्हणून सांगतो तुम्हाला. पहिलं सत्त योगाला कुलवडी गावाला खडकाच्या मळाला दोघा माझ्या देवानी मणिकियाला विचार. एकमेका बोलत एकमेका सांगत सोम महालदाराला बोलावून घेतलं. सुंबरान मांडल देवा नाव घेतलं. पाहिले आपण की गजे नृत्य आणि धनगरी ओव्या यासाठीच फक्त पूर्ण आयुष्य वेचलेले सोमादेव निश्चितपणे सोमादेव देवाची आराधना करता करता आपणही आता देव झालेले आहात. निश्चितपणे अनेक समाज बांधवांचे आपण आता देव झालेले आहात आणि ही आराधना आपली सुरू आहे. एक विचारावंसं वाटतं की 1968 ते आता 2018 म्हणजे तब्बल 50 वर्ष आपण पूर्ण केली आहेत. तर या 50 वर्षाच्या सेवेमध्ये आलेले चांगले आणि वाईट अनुभव तेही आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावेत. आपल्याला शक्यतो वाईट प्रसंग कधीच आला नाही कारण आपला भरवसाच आहे विठ्ठल बिरुदेवावर. त्यामुळे आम्हाला कुठलंही कधी कमतरता पडलेली नाही आणि जास्त फोर्स येऊन मी हा कार्यक्रम करतो. बरं, वाईट कुठला अनुभव आला आहे का अशामध्ये? वाईट असा एखाद्या वेळेस येतो पण तरी पण सहजासहजी आम्ही ती टाळीतच चलतो आणि कार्यक्रमाला हजर राहतोच. चांगला कोणता अनुभव आला आहे? चांगला म्हणजे वाशी शहरामध्ये माझं 3 जिल्ह्यातून निवड झालेली आहे आणि मला तिथं सन्मान सरकारतर्फे झालेला आहे माझा आणि मला कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलेलं आहे लोकांनी आणि 3 जिल्ह्यातून निवड झालेली आहे माझी त्या कार्यक्रमात. म्हणजे त्यावेळेला जो तुम्हाला सन्मान भेटला तो सर्वोच्च होता तो? हो, सर्वोच्च होता तो. पाहिलं आपण की 50 वर्ष ही अविरत सेवा आहे. कधीही दुखलं नाही किंवा कधी कंटाळा केला नाही. अगदी देवावर विश्वास ठेवला आणि निश्चितपणे त्या सेवेचं फळ सुद्धा आपल्याला भेटलेलं आहे. परंतु या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कौटुंबिक जीवनावर काही परिणाम झाला याचा? कौटुंबिक ह्याच्यावर परिणाम कसलाही झालेला नाही माझ्या आणि मला कसलंही संकट आलेलं नाही आणि कसलाच परिणाम झालेला नाही आणि मला कंटाळाही कधी आलेला नाही त्याचा. बरं, पत्नी आणि मुलांनी कशा पद्धतीने सहकार्य केलं? मला आतापर्यंत सगळी सहकार्य करीत आली. मला कुठं कार्यक्रमाला जायचं म्हणलं की अजिबात कधीच अडवलेलं नाही कोणी. म्हणजे काही असं म्हणजे सगळ्यांकडून अगदी प्रोत्साहन भेटलं? प्रोत्साहन आहे मला. बरं, पाहिले आपण की घरातून जर सहकार्य असेल तर माणसाला उत्साह येतो. परंतु घरातून सहकार्य नसेल तर म्हणजे काम करण्याची जी काही अपेक्षा असते किंवा जी काही उत्साह लागतो तो कमी होतो. त्यांच्याकडं पाहिल्यानंतर ते सांगतायत की त्यांची पत्नी असेल, मुलं बाळा असतील, सर्वांनी सहकार्य केलं, अगदी प्रोत्साहन दिलं आणि म्हणून मला हा 50 वर्षाचा प्रवास पूर्ण करता आला. या 50 वर्षाच्या सेवेचं श्रेय खऱ्या अर्थानं विठ्ठल बिरुदेव देवाला जातं, भक्तांना जातं आणि घरच्या माय माऊलींना पण जातं की ज्यांनी सहकार्य केलं, तुम्हाला सहन केलं.
सहकार्य म्हणजे सहन केलं तुम्हाला, आणि निश्चितपणे सहन करणारी सुद्धा माणसं पाहिजेत. तुम्हाला आणखी एक विचारावंसं वाटतं देवा, की आज या ठिकाणी तुम्हाला 50 वर्ष तब्बल तुम्हाला पूर्ण झालेले आहेत. तर एक कलाकार म्हणून किंवा या ठिकाणी देवाची भक्ती करणारा भक्त म्हणून सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? सरकारकडनं माझी एवढीच अपेक्षा आहे की सरकारनं चांगली दखल घेऊन आम्हाला प्रोत्साहनपर मार्गदर्शन करावं, आणि करतील अशी आशा आहे. आणि नाही केलं तर मी अशी सेवा चालू ठेवणार. पाहिले आपण की या ठिकाणी सोमादेव अगदी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अपेक्षा नाहीये, परंतु त्यांना वाटतं की या कलेची कुठतरी दखल मायबाप सरकारने घ्यावी आणि त्यानुसार योग्य तो मोबदला असेल किंवा आणखी कुठला पुरस्कार असेल उचित समजावा आणि तो द्यावा अशी अपेक्षा आहे. परंतु नाही दिला तरी काही हरकत नाही, मी काम करत राहणार आहे. निश्चितपणे सोमादेव यांचा आवाज या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून धनगर समाजाचे नेते, सरकार ऐकेल आणि कुठेतरी उचित सन्मान मिळेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. परत तुम्हाला एक शेवटी विचारावंसं वाटतं की तुम्ही गजे ही जी नृत्यकला आहे, त्याचबरोबर धनगरी ओव्या मागच्या अनेक वर्षापासून 50 वर्षापासून आपण गातायत, नृत्य करतायत. तर या तांत्रिक म्हणजे या यांत्रिक युगाचा याच्यावर काही परिणाम झालेला आहे का? याच्यावर परिणाम नाही झालेला, कसलाही झालेला नाही. म्हणजे जे लोक ऐकत होते ते त्याच्यापेक्षा जास्त आता लोक आवडीनं ऐकायला आमचा कार्यक्रम, आणि कुठूनही आम्हाला बोलवलं जाते आणि कुठपर्यंत आम्ही जातो, आणि दररोज आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी जावं लागतं प्रत्येकाच्या गावात. सोमादेव यांच्या बोलण्यातनं असं वाटतंय की भलेही या ठिकाणी यांत्रिक युग असेल, व्हॉट्सअप असतील, फेसबुक असेल, सोशल मीडिया स्ट्रॉंग झालेला असेल, पण तरी सुद्धा एक मात्र खरं आहे की लोकांना पारंपरिक आवडतं, जपायला आवडतं. परंतु पुढं त्याचा वारसा नेणारी सुद्धा माणसं पाहिजेत, कारण लोकांना आवडतं. ते सांगतायत की पूर्वीपेक्षा जास्त लोक ऐकतायत आणि पाहतायत सुद्धा. निश्चितपणे ही कला अशीच राहो, पुढची पिढी याचं अगदी अनुकरण करो, आपला वारसदार मिळो अशा अपेक्षा बाळगूया. निश्चितपणे आमच्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या लाखो प्रेक्षकांना सोमनाथ भगवान गिरे म्हणजेच सर्वांचे लाडके सोमादेव यांच्या धनगरी ओव्या आणि गजे नृत्य याबद्दल अधिक माहिती भेटली असेल. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल, गौर, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. रामदास तपसेसह संतोष रोकडे. निवारण झालेलं का तुला मी सांगत तसंच करायचं, तू काय हरकत नाही म्हणलं बोळ्या द्यावा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित केल्या जाणाऱ्या विशेष मुलाखती आणि विशेष बातम्यांना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमकडून आपले सर्वांचे धन्यवाद.